आज शाकंभरी पौर्णिमा आहे, तसंच अन्नपूर्णा मातेची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे आणि अग्निदेवता म्हणजे गॅसची सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। तसंच गुरुपुष अमृतचा शुभ मुहूर्त आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। तर गुरुपुषच्या शुभ मुहूर्तावरती आणि शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळं जानेवारी आज 25 जानेवारी आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना पूजा घरामध्ये करायची आहे। जसं की सकाळी एक व्हिडिओ मी अपलोड केला, तर बघा त्याच्यामध्ये लक्ष्मीची सेवा, श्रीयंत्राची सेवा मी केलेली आहे। तर बघा असा तुपाचा दिवा प्रत्येकाने असा लावायचा आहे बरं का आपल्या अग्निदेवतेला। तर बघा अग्निदेवता म्हणजे गॅस किंवा चूल, त्याची सेवा करायची आहे। तसंच शुभचिन्ह असणारी रांगोळी किंवा अन्नपूर्णा मातेचा साचा असेल तर ती सुद्धा रांगोळी काढा। तर ही ज्या रांगोळी साचे आहे हे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। अन्नपूर्णा साचा किंवा तुम्हाला बॉर्डर साचा हवा असल्यास असा हा अन्नपूर्णा साचा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना घ्यायचा आहे त्यांनी ऑर्डर केला तरी काही हरकत नाही, अवेलेबल आहे। आणि अशी सेवा करायची आहे तुम्हाला, कारण आज शाकंभरी पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी अन्नपूर्णा माता आणि अग्निदेवता यांची विधिवत सेवा तुम्हाला न चुकता करायचीच आहे। तसंच बघा हा एक बॉर्डरचा रांगोळी साचा आहे माझ्याकडे, तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। तर बघा अशा प्रकारे छान विधिवत अग्निदेवता म्हणजे गॅसची सुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहे। तर तुम्हाला हा जर रांगोळी साचा हवा असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला करायचा आहे। माझा नंबर हा प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर केलेला असतो। बऱ्याच ताई नंबरबद्दल विचारतात, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मी व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे 8080932488 असा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे। त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही तुमची ऑर्डर बुक करायची आहे। हा शुभचिन्ह असणारा छोटासा रांगोळी साचा सुद्धा तुम्हाला मिळेल। हा बॉर्डर चिन्ह असणारा साचा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल। खूप सुंदर असा हा साचा आहे, ह्याला कमळाची अशी बॉर्डर आहे, बघू शकता। तसंच बघा हा अन्नपूर्णा मातेचा हा रांगोळी साचा आहे शुभचिन्हाचा, हा सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळेल। तसंच ज्या ताईंना हा पाट हवा आहे, जो हा पाट आहे आपल्याकडे त्याच्यावरती बघा खूप छान असं डिझायनिंग केलेलं आहे आणि हा पाट सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल। तसंच तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला मिळतील प्युअर गाईचे शुद्ध। तर अशी ही आज अग्निदेवताची पूजा केलेली आहे। तुम्ही सुद्धा सर्वांनी अग्निदेवताची अशी छानशी पूजा करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे। ओम श्री अन्नपूर्णे नमः, ओम श्री अन्नपूर्णे नमः, ओम श्री धनधान्ये नमः। तर बघा प्रत्येक घरामध्ये आपलं स्वयंपाकघर असतं, तर पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवार, मंगळवार असं विधिवत छानशी अन्नपूर्णा मातेची सेवा करायला विसरू नका। तसंच शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये काढा। तर बघा ही रांगोळी मला खूप आवडतो, हा साचा बॉर्डरचा आहे। तसंच हा छोटू साचा आहे, म्हणजे साचा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि ही बॉर्डरचा साचा आहे तो वेगळा मिळतो। तसंच बघा ही अन्नपूर्णा मातेची रांगोळी आहे, अन्नपूर्णा प्रसन्न। तर बघा आपल्या घराची सुरुवात ही आपल्या किचनपासून किंवा आपल्या स्वयंपाकघरातनं होते, कारण आपण जे अन्न खाऊ त्याच्यानुसारच आपले विचार बनतात। तर आपण अन्न जो आहार जो घेतोय तो पूर्ण सात्विक असावा आणि चांगल्या रसोईमध्ये तो शिजलेला असावा, ह्याची आपण काळजी घेऊ। तर हा बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि तुम्हाला अन्नपूर्णा मातेची सेवासुद्धा मी सांगणार आहे। अन्नपूर्णा मातेवरती कुंकुमार्चन करा किंवा तांदळाने त्यांचा अभिषेक करा, अन्नपूर्णेचा मंत्र म्हणत। काही जमत नसेल तर ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः किंवा अन्नपूर्णा प्रसन्न प्रसन्न असं म्हणत जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा ही सेवा चालते। पण प्रत्येकाने अशी गॅसची विधिवत छान पूजा करायची आहे। प्रत्येक ताईंनी गॅसची छान विधिवत पूजा करायची आहे। बऱ्याच ताई पूजा करतात, व्हिडिओ शेअर करतात किंवा फोटोसुद्धा पाठवतात, म्हणजे मनोभावे त्या पूजा करतात आणि ते बघून मला सुद्धा खूप छान वाटतं। कारण कसं असतं की निमित्त मात्र आपण असतो, पण तुमच्याकडून काहीतरी चांगली सेवा घडते ही खूप मोठी गोष्ट आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। अन्नपूर्णे धनधान्य अन्नपूर्णा नमः, अन्नपूर्णा देवी नमः, अन्नपूर्णे देवी नमः, अन्नपूर्णे देवी नमः, अन्नपूर्णा 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 धनधान्य 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 देवी नमः।
तर बघा अन्नपूर्णा मातेला दुधाचा अभिषेक घातलेला आहे, कारण आज शाकंभरी पौष पौर्णिमा आहे आणि गुरुपुषामृतसुद्धा आहे. तर अन्नपूर्णेची सेवा, माता लक्ष्मी सेवा ज्या घरामध्ये आजच्या दिवशी केली जाते त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी होत नाही. त्यामुळं माता लक्ष्मीची सेवा आणि अन्नपूर्णेची सेवा आजच्या दिवशी प्रत्येकाने करा, मनोभावे करा. तसंच माता अन्नपूर्णेला आवडता नैवेद्य किंवा माता लक्ष्मीला तांदळाची खीर अवश्य घरामध्ये बनवा. तसंच माता लक्ष्मीला थोडंसं अत्तरसुद्धा लावायचं आहे तुम्हाला. तर मी मोगऱ्याचं अत्तर लावते, गुलाबाचं लावते, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. अन्नपूर्णे धनधान्य नमः, 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 अन्नपूर्णे धनधान्य नमः. माता अन्नपूर्णाची आजच्या दिवशी पूजा शुभ मानलं जातं. तसंच प्रत्येकाने माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करायची आहे. तर बघा, ही धूपदाणी आहे. तुम्हाला सर्वांनाच मी सांगते की एका धूपदाणीचा 2 प्रकारे तुम्ही कसा यूज करू शकता. ह्याच्यात धूपसुद्धा लावू शकता आणि माता अन्नपूर्णेची सेवा किंवा लक्ष्मी मातेचं आसन म्हणून सुद्धा ह्याचा वापर तुम्ही करू शकता. तर बघा, माता अन्नपूर्णाची सेवा तुम्ही तांदळाने माता अन्नपूर्णाला तांदूळ वाहा, अर्पण करा किंवा तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः, ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः. तसंच बघा, नित्यसेवा म्हणून एक पुस्तक आहे. त्या नित्यसेवेमध्ये अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि काही नाही जमलं तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अन्नपूर्णा मातेची तुम्ही सेवा करू शकता. तर बघा, अन्नपूर्णा मातेवरती मी अक्षदा वाहणार आहे आणि अन्नपूर्णा मातेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा अन्नपूर्णा देवी प्रसन्न, धनधान्य देही प्रसन्न असं सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जो शक्य होईल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः, ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः, श्री अन्नपूर्णा देव्याय नमः, श्री अन्नपूर्णे 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 धनधान्य देही 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 नमः, श्री अन्नपूर्णे धनदेही धान्य नमः, श्री अन्नपूर्णा देव्याय 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 नमः,
अन्नपूर्णे धन देही अन्नपूर्णे. तसंच बघा अन्नपूर्णा मातेची जी पूजा आपण केली ती जी आपण जी ठेवणार आहे कमळ आसन आणि कमळामध्ये विराजमान आईंना केलेलं आहे. तर ही एक धूपदाणी आहे, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली. त्या धूपदाणीमध्ये बघा मी अन्नपूर्णा मातेंना आज छान असे अक्षदा वाहिलेले आहेत आणि छान सेवा केलेली आहे. तुम्ही सुद्धा ही कमळ धूपदाणी घेऊ शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये माता लक्ष्मी अन्नपूर्णाची सेवा करू शकता. स्वच्छ करून तुम्ही त्याच्यामध्ये धूपसुद्धा लावू शकता. म्हणजे एका ह्याचा 2 वेळा तुम्हाला यूज करता येतो अशी छानशी ही धूपदाणी आहे. तर बघा आज अन्नपूर्णा मातेची छानशी सेवा झालेली आहे. तर त्यांना मी भगवान शिवांच्या म्हणजे शिवलिंगाच्या शेजारी मी त्यांचं स्थान प्रतिष्ठान केलेलं आहे. तसंच बघा आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे. मी गजरा घालते, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता. अन्नपूर्णा मातेला गजरा किंवा गुलाबाचं फूल. अन्नपूर्णे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामीने आज खूप सुंदर अशी पैठणीची शॉल घातलेली आहे. खूप गोड दिसते. आणि पैठणी फेटा आणि पैठणीचेच हे आसन लोड आहेत बघा स्वामींचे. तसंच बघा अष्टलक्ष्मी दिवा बऱ्याचदा आपल्याकडून घेतात. तर मी अष्टलक्ष्मी दिव्याला सुद्धा हळदीचं लिंपन करते शुक्रवारी मंगळवारी. आणि अष्टलक्ष्मी दिवा घरामध्ये असणं शुभ मानलं जातं. त्यामुळे बघा तुम्ही जर अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडून ऑर्डर करता तर तुम्ही सुद्धा असं हळदीचं लिंपन करा. 8 लक्ष्म्यांचं खूप महत्त्व आहे बरं का वास्तुशास्त्रामध्ये. 8 लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला अखंड लक्ष्मी किंवा लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तसंच आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये खूप चांगली अशी प्रगती होते. त्यामुळे बघा अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी तर लावा. रोज लावला तरी छानच आहे, कारण काही ताई नित्य पूजा करतात. तसंच बघा असं अलंकारित करायचं आहे. ह्याला हळदीचं तुम्हाला लिंपनसुद्धा करून घ्यायचं आहे. मी सुद्धा हळदीचं लिंपन केलेलं आहे. तर बघा अजून एक आज खूप छान अशी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. ज्या काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा असतात त्या मी सगळ्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला दाखवत असते किंवा सांगत. कधी कधी व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही, पण मी काही वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये व्हिडिओ जसे होतील तसे बनवत असते आणि तुमच्यापर्यंत सेवा पोचवायचं कार्य करते. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः.
तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की मी दिव्यानेच दिवे लावते, कारण बघा कधी पण दिव्यानेच दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा मी अगरबत्तीने लावते, माचीसने कोणताही दिवा लावायचा नाही। अगरबत्ती माचीसने लावायची आणि त्याच्यानंतर दिव्याने दिवा प्रज्वलित करायचा। तसंच बघा अष्टलक्ष्मी जो दिवा आहे त्याला आपल्याला मोगऱ्याचा अत्तर पण लावायचा आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। तसंच बघा गजरासुद्धा अष्टलक्ष्मी दीपला मी घातलेला आहे। खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे। तसंच बघा गुरुपुषामृत आणि शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळं बघा हा असा चिन्नी मातीचा म्हणजे मातीचा हा कासव आहे आणि त्याच्यावरती मी असा मिठाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा हा शुभ मानला जातो। कारण मीठ पण एक समुद्रातून आलेलं रत्न किंवा मिठाशिवाय आपलं आयुष्यच असं आळणी असतं, बेचव असतं। त्यामुळे बघा मी मिठाचा दिवासुद्धा असा प्रज्वलित केलेला आहे। तुम्ही बघू शकता तुपाच्या वातीचा, कारण बघा तुपाचा दिवा लावणं चांगलं असतं माता लक्ष्मी सेवेसाठी, त्यामुळे मी प्रत्येक सेवेसाठी मी तुपाचे दिवे आपल्याकडले वापरते। प्युअर शुद्ध गाईचे तुपाचे दिवे आहेत, हे सुद्धा आपल्याकडे मिळतात। ऑर्डर केले की हे सगळं साहित्य अगदी तुम्हाला घर बसल्या मागू शकता। तर बघा हा तुपाचा दिवा असा मी लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कासव आहे। तर हा मी घेतलेला आहे खूप दिवसापूर्वी। ह्याला हळदी लेंपन केलेलं आहे। हळदी लेंपन कसं करावं, गुलाब पाणी, गोमूत्र, हळद हे मिक्स करून मी असं चंदन पावडरला हळदीचं सुंदर असं लिंपन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे शंखचक्र गदा हे 2 दिवे सुद्धा मी शंख आणि चक्र हे 2 दिवे सुद्धा प्रज्वलित केलेले आहेत। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तस्ते नमस्तुते। निर्मळतेचे चैतन्याचे तर बघा अशी छानशी रांगोळी काढलेली आहे। तर हा जो रांगोळी साचा तुम्ही बघताय हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, बॉर्डर रांगोळी साचा, शुभचिन्ह असणारी अशी रांगोळी मी काढलेली आहे। तर आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त खूप छान अशी पूजा झालेली आहे। तर नैवेद्यसुद्धा खिरीचा बनवणार आहे मी अन्नपूर्णा मातेला। तर तुम्ही सुद्धा अशी छान पूजा केलीच असेल, ज्या ताईंनी केलेली आहे त्या तर व्हिडिओ शेअर करतीलच। तर बघा माऊलींची खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे। माऊलींनी सुद्धा खूप छान असा फेटा पैठणी शॉल घातलेली आहे। तर आजची पूजा कशी वाटली हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे। अन्नपूर्णा मातेला बघा मी धूपदानी जी कमळाची आहे त्याच्यामध्ये विराजमान केलेला आहे, गजरा वाहिलेला आहे आणि तसंच अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा मी आज पूजा खूप सुंदर अशी केलेली आहे। आणि हा कासव आहे। तर बघा हा तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला हा सुद्धा हवा आहे, कारण हा कुरिअर करणं शक्य नाही आहे, कारण हा मातीपासून बनलेला आहे। तुमच्या इथं कुठं नर्सरी वगैरे असेल तर त्या शॉपमध्ये तुम्हालाही नक्की असा कासव मिळेल। त्याच्यामध्ये तुम्ही बघा मीठ भरून तुम्ही त्याच्यावरती दिव्याची सेवा करू शकता मंगळवारी शुक्रवारी, किंवा त्याच्यामध्ये पैसेसुद्धा ठेवू शकता। तर बघा खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे। सगळ्या देवी देवतांचे स्वामी माऊली सगळ्यांना छान असं तयार केलेलं आहे। तसंच बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्राची सुद्धा मी सेवा केलेली आहे। तर बघा बाहेर वेळेला उशीर झाला आम्हाला, गुरुपुषामृतची पूजा तर तुम्ही सर्वांनी बघितलीच। तर आता छानसा गाजरचा हलवा आणि मसाले भात केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल की नैवेद्य आज बघा गुरुपुषामृत आणि शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळं तांदळाची खीर, गाजरचा हलवा किंवा शिरा हा नैवेद्यासाठी चालतो। माता लक्ष्मीला आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। तर थोडंसं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळं खीर वगैरे बनवणं झालं नाही। तेव्हा खिरीसाठी मी तांदूळसुद्धा भिजत घातले होते। पूजा झाल्या मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला होता, पण म्हटलं संध्याकाळी छान असं नाही का पोळी भाजी वरण भात किंवा असं वेगळं काहीतरी बनवेल, पण कमी वेळामध्ये गाजरचा हलवा आणि मसाले भात बनवलेला आहे, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पाटीलताईंनी दिलेलं तूप साजूक घातलेलं आहे, कारण पाटीलताई स्वामी सेवेतून भेटल्या, त्या आमच्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी 1 ते 2 किलो गावरान तूप दिले त्यांच्या घरचं सांगलीवरून। तर हलवा खूप छान होणार आहे, माऊलींना सुद्धा खूप आवडेल।
बऱ्याच टाईम होत आहे तुम्ही कुकिंगचं ब्लॉगिंग का नाही करत, तर काय होतं माहिती आहे का ताईंनो, थोडा वेळच भेटत नाही आहे. पण जसं होईल तसं मी ब्लॉगिंग करत असते, कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ, प्लॅनिंग वगैरे लागतं, तयारी लागते. जे ब्लॉगिंग करतात त्यांना माहिती आहे की मेहनत खूप असते बरं का. आपण एखाद्या यूट्यूबरला जर फॉलो करत असेल आणि एखादी यूट्यूबर जर खूप काही गोष्टी बनवतो, तेव्हा त्याच्या पाठीमागची मेहनत खूप असते बरं का. कारण सोपं नाही आहे यूट्यूब चॅनल काढणं किंवा ते चालवणं, ते ग्रो करणं आणि रोजच्या रोज अपडेट राहावं लागतं. आणि सर्चिंग व्हिडिओवरती सुद्धा त्यांना काम करावं लागतं. त्यामुळे बघा, एखादा यूट्यूबर वेळात वेळ काढून जर चांगलं काही करत असेल तर प्लीज त्याला सपोर्ट करा. कारण कसं असतं, बऱ्याच काही म्हणतात की त्या यूट्यूबर आम्हाला बनायचं आहे, पण ह्याच्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी येतात. त्या फेस करण्याची ताकद पण असावी लागते. ब्लॉगिंगसाठी खूप तयारी असते, वेळ जातो, तयारी असते. आणि माझं ब्लॉगिंग कसं तुम्हाला माहिती आहे, जसं जमेल तसं मी ब्लॉगिंग करते. असं काही मी प्लॅन करत नाही किंवा थंबनेल किंवा त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे असं काही मी वेगळं काही करत नाही. जसं जमतं तसं मी जसं आहे तसं अपलोडिंग करत असते. त्याला एंट्रो वगैरे काही नसतो माझ्या व्हिडिओला, कारण तेवढा वेळच पुरत नाही मला. तर हा आता गाजरचा हलवा आपला रेडी होतो आहे आणि माऊलींना आपण नैवेद्य दाखवणार आहे. तर दुपारी पाहुणे पण आले होते बघा, तर त्यांचा पण स्वयंपाक झाला. आता भांडे पण भरपूर पडलेले आहेत. कारण वेळ का झाला सांगू का, कारण आज बघा हे होतं, आज गुरुपुष अमृत असल्यामुळं बऱ्याचशाच ताईंची मला ऑर्डर पण द्यायची होत्या पुण्यात. त्यामुळे बघा अभिषेक आम्ही तिघं ऑर्डर देण्याच्या पाठीमागं लागलो आहे. कारण माझी ॲक्टिव्ह आहे त्याच्यावरती मी जवळपासच्या ऑर्डर कंप्लीट केल्या अभिषेकने आणि अभिषेकच्या गाडीवरती दादांनी, असं आम्ही सगळ्यांनी ह्या ऑर्डर तुमच्या कंप्लीट केल्या. तरी पूजासुद्धा तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये की खूप छान अशी सकाळी पूजा झाली अग्निदेवतांची. कसं असतं, प्रत्येक गोष्टी पाठीमागं मेहनत असते, वेळ द्यावा लागतो आणि सक्सेस मिळायलासुद्धा वेळ लागतो बरं का. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य आपलं असायला पाहिजे आणि आपण ते काम डेडिकेशननं, म्हणजे एखादं काम जर आपण करतोय तर ते आवड म्हणून किंवा रोजच्या रोज केलं तरच त्याचं चांगलं फळ मिळतं बरं का. त्यामुळे जे ब्लॉगिंग करतात यूट्यूबवर त्यांचं तुम्ही ब्लॉगिंग बघता, पण काही गोष्टी तुम्ही नोटीस करा. तुम्ही स्वतः पण बघा की एखादं कुकिंग करायचं असेल तर पूर्ण त्यांना सेटअप रेडी करावा लागतो किंवा एखादा व्हिडिओ करायचा असेल तर पूर्ण तयारी करावी लागते. आणि कसं अर्ध्या तासाचं काम कधी 2 तासावरती सुद्धा जातं व्हिडिओ बनवण्यामध्ये. त्यामुळे तो म्हणजे यूट्यूबवर किंवा तुम्ही जे बघताय, ज्यांना फॉलो करताय, मला करा किंवा इतर सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा, पण त्या गोष्टी पाठीमागं वेळ खूप द्यावा लागतो, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला सुंदर आणि छान दिसतात. तर बघा असाच मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे बघा, सकाळच्या पूजेपासून अन्नपूर्णेचा अभिषेक. म्हणजे माझ्याने माझा व्यवसाय आहे, तुम्हाला माहिती आहे, स्वामी मूर्ती आर्ट. माझ्याने जशी होईल तशी मी सेवा करून तुम्हाला अपलोड चॅनलवरती करत असते. कारण साधी सोपी माझी सेवा असते, जसं मला जमतं तसे मी सेवा करते आणि ते जस्ट अपलोड करते. तुम्हा सर्वांना आवडते. तुमच्या सर्वांचाही प्रतिसाद खूप छान आहे. सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आता आपण नैवेद्य माऊलींना दाखवणार आहे. तर बऱ्याच ताईंनी बघा एका ह्याच्यामध्ये मला ह्या ड्रेसबद्दल विचारले. तर हा जो ड्रेस आहे तो मला भेट आलेला आहे, कारण त्या ताईंनी मिशोवरून ऑर्डर करून मला पाठवलेला आहे. कारण त्याच्याच स्वामी सेवेतून जोडल्या गेल्या, तर माझी त्यांची फार जुनी ओळख आहे बरं का. तर मी त्या भेटल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल पण लवकरच सांगेल. तर बघा माऊलींचं हे नैवेद्याचं ताट आहे. हे ताटसुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतं आणि ह्याच्यामध्ये मी माता लक्ष्मीला खीर ठेवते. कधी कधी तुम्ही बघा शंखचक्र गदा त्या वाटीमध्ये पण ठेवते. तर हे जे पितळेचं भांडं दिसते, हा खास मी नैवेद्यासाठी घेतलेला आहे. माता लक्ष्मी ह्याच्यामध्ये खीर किंवा दुधाची आपलं शेवयाची खीर, तांदळाची खीर किंवा गाजरचा हलवा, कधी कधी मसाले भात, असा मी ह्याच्यामध्ये शिरा नैवेद्य दाखवते. बघा खूप छान असा बघा हलवा तयार झालेला आहे गाजरचा. तर अजून एका ठिकाणी ताईंना आज गुरुपुष अमृत असल्यामुळे आम्हाला मूर्ती द्यायला जायचं आहे. बघा हे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले आहेत. कसं असतं, स्वामींच्या सेवेतून हे सगळं मिळाले पण ते टिकून ठेवणं सुद्धा गरजेचं असतं, कारण सगळ्या ताई वाट बघत असतात. कारण गुरुपुष अमृत आहे आज, त्याच्यामुळे त्यांना चांदीची पावलं, स्वस्तिक हे पुण्यात जसं की निगडी, आकुर्डी, त्याच्यानंतर रावेत, राहटणी, डांगे चौक, वाकड ह्या एरियामध्ये कुरिअर हे गुरुपुष अमृत असल्यामुळे ताईंनी मागवले. त्यामुळे त्यांना आज मुहूर्त असल्यामुळे द्यावं लागतं, नाहीतर आम्ही कुरिअरच करतो शक्यतो, किंवा आसपास असेल तर मग ते थोड्या अर्ध्या रस्त्यातून ते कलेक्ट करतात. खूप सुंदर असा गाजरचा हलवा झालेला आहे माऊलींसाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे.
असा मसाले भात केला आहे. ह्याला तुम्ही डबल बी किंवा डप्पर असं काहीतरी म्हणतात, कारण बघा ह्या काहीतरी बीला नाव आहे. आमच्याकडं डप्पर बी असं म्हणतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. पुलाव टाईप केला आहे बरं का, खूप तिखट नाही केला, कारण आमच्या घरी चिन्मय लहान आहे ना, त्यामुळे तो तिखट जास्त खात नाही. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई फॅमिली तुमची दाखवत नाही यूट्यूबवरती, का तुमचा चिन्मय तुम्ही बघितलं ना बड्डेचा व्हिडिओ, की आमच्या इथं कसं आहे सोशल मीडिया किंवा यूट्यूबवरती फारसा इंटरेस्ट नाही आहे कोणाला. त्यामुळे व्हिडिओ जर करायला गेलं तरी कोणी नाही बनवत, कारण लाज वाटते सर्वांना. त्यामुळं तुम्ही माझ्या यूट्यूबवरती फक्त मलाच बघणार कंटिन्यू, आणि स्वामी माऊलींना. आई पण आली होती 2-3 दिवसापूर्वी, तर आईने भरपूर काही गोष्टी घेऊन आली होती. गावचा मसाला, लोणचं, पापड, शेतातले आमच्या तांदूळ, तसंच बघा भरपूर काही. पण तिला पण म्हटलं आपण एक छान व्हिडिओ करू ना. नाही म्हटली, मला व्हिडिओ वगैरे नाही करायचा, कारण गावची लोकं कशी साधी भोळी असतात, आणि आपण जसं यूट्यूबवरती बोलतो तशी आपली फॅमिली बोलेल किंवा त्यांना आवडेलच असं नाही. प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न असतो. तर असा हा माऊलींचा नैवेद्य तयार आहे. तसंच बघा एका छोट्या डिशमध्ये माता अन्नपूर्णा आपल्या अग्निदेवतेला सुद्धा नैवेद्य थोडासा ठेवायचा आहे, कारण सकाळीच पूजा केली गॅसची, साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. अन्नपूर्णे धन दे धान्य दे, अन्नपूर्णे प्रसन्न हो माते, प्रसन्न हो माते. अन्नपूर्णे असा भरीव कोण काढायचा पाण्याचा. अन्नपूर्णे प्रसन्न हो माते, प्रसन्न हो माते. तर बघा असा नैवेद्य ठेवला. आता माऊलीला नैवेद्य दाखवायचा. तर बघा ही रांगोळीचा साचा बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेला आहे. खूप सुंदर असा रांगोळी साचा आहे हा आपल्याकडला. तसंच आता बघा बऱ्याच ताई तुम्ही हे मागाल. आता दिवा भिजलाय सध्या, कारण नैवेद्याची वेळ थोडीशी 8:30 वाजून गेलेली आहे. तर अष्टलक्ष्मी दिवा चालू आहे, कारण नैवेद्य दाखवताना एखादा तरी घरामध्ये दिवा चालू असावा. अन्नपूर्णा मातेची तुम्ही बघितली की कशी सेवा केली मी, अभिषेक घातलेला आहे, कारण ऑर्डर आज खूप होत्या बरं का पुण्यातल्या. त्यामुळं पूजा पण मला खूप छान सजवायचं होतं, पण शक्य नाही झालं. पण जशी होईल तशी मी पूजा आज केलेली आहे. तर स्वामी पहा किती गोड दिसत आहेत. नैवेद्यम समर्पयामी. सगळ्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. स्वामी गाजरचा हलवा बनवलाय, तुम्हाला आता नैवेद्य भरवायचा आहे. कसा वाटला नक्की सांगा. तर बघा स्वामींना असं नैवेद्य, बघा स्वामींचं फूल पडलं. स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला. खूप छान वाटतं ना असं. कधी कधी आपण स्वामींशी बोलतो आणि अचानक असं काही गोष्टी घडतात, तेव्हा स्वामी आहेत ह्याची प्रचिती तर वारंवार येते. तर बघा अशी आजची पूजा होती. आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. साधी भोळी भक्ती आहे, साधी भोळी सेवा केलेली आहे मी. आणि गाजरचा हलवा कसा बनला आहे माझ्या प्रिय ताईंनो आणि दादांनो, मावशींनो नक्की सांगा. हा भात मी केलेला आहे. तर ह्याला बघा डफर बी असं काहीतरी म्हणतात, माहीत नाही मला.
तो काही डबल बी म्हणतात त्याला. तर असा गाजर हलवा छान असा पाटीलताईंच्या साजूक तुपात स्वामींसाठी बनवलं. तर हे जर तुम्हाला नैवेद्य पात्र हवं असेल, आता हे मोठं आहे बरं का, ह्याच्यामध्ये दूध उकळून ठेवू शकता किंवा नैवेद्य देताना खीर वगैरे आणि पितळेचं भरीव आहे तरीसुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बऱ्याचशाच ताईंना भेटले आणि शब्दात नाही सांगू शकत मी. त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेलच की म्हणजे इतकं असंख्य आयुष्यामध्ये दुःख आहे त्यांनी काही वस्तू ऑर्डर केल्या, पण काय माहिती स्वामींची इच्छा त्यांच्यापर्यंत मी पोचले. आणि प्रत्येकाचं दुःख हे खूप मोठं आहे बरं का. आपण म्हणतो की माझं असं काय स्वामी, माझं तसं काय, पण आपल्यापेक्षा पण खूप लोक दुःखी आहेत. असं मी नाही का एक उदाहरण बघितलं की असं कधी कधी वाईट वाटतं, पण कसंच शेवटी आपला कर्मभोग प्रारब्ध भोगल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही असं सुद्धा असतं. त्यामुळे बघा, प्रत्येकाने स्वामींची सेवा करा. ज्या गुरूंची करता त्या गुरूंची सेवा करा. गुरुवरती विश्वास ठेवा. चांगले दिवस तुमचे नक्की येतील आणि तुम्हालासुद्धा स्वामींचा आशीर्वाद मिळेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये भेटू. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय मला बघू शकणार नाही. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि बाय.